मेरठच्या सौरभ मुस्कानचं प्रकरण अद्याप मिटलं नसताना बंगळुरूमध्ये पतीनंच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। राकेश खेडेकर असे आरोपी पतीचं नाव आहे। काही दिवसांपूर्वीच तो पत्नीसह बंगळुरूमध्ये राहण्यासाठी गेला होता। पत्नीची हत्या करून त्याने तिच्या शरीराचे तुकडे करून एका सूटकेसमध्ये ठेवले आणि त्यानंतर तो मुंबई मार्गे पुण्याला आणि तिथून साताऱ्याकडे पळाला। साताऱ्यातल्या शिरवळमध्ये पोलिसांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडला। पोलीस मागावर असल्याचं कळताच त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। पोलिसांनी त्याला आधी भारती हॉस्पिटलमध्ये आणि नंतर ससून रुग्णालयात दाखल केलं। रात को दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसा किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूँगा। ऐसा मुझे मैं उसको बोला। ऐसे उसने फ़ोन पे कहा? हाँ मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला वैसे कुछ ऐसा कुछ करना मत, तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे, खुद जाएंगे, उनको बोल देंगे कि ऐसे सब इसके मेरे लड़के के हाथ से हुआ है। तो बोला ठीक है, लेकिन उसके पहले मैं पुलिस स्टेशन चला गया आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी पिलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलं आहे आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते। त्यांना सध्या आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना गिळ्याचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय। बाकी तशी प्रकृती ठीक आहे।